Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 7 about the chapter Permutations and Combinations. See, in the previous lecture, we were discussing some problems from the exercise 3.2. We will continue with that discussion. So now I will work on problem number 6 and third problem from that. Problem number 6, third part of that. There also you have to find n. And what is given? N factorial divided by 3 factorial into n minus 3 factorial is 2, means ratio with n factorial divided by 5 factorial into n minus 5 factorial. Correct? And this is equal to 5:3, that is given. Now you know, whenever I say A is to B, it is A upon B. So what does this? That is, what is given to you? N factorial divided by this n minus 3 factorial into 3 factorial, then divided by this, म्हणजे तुम्ही रेसिप्रोकल करून मल्टिप्लाय करणार. सो n minus 5 factorial into 5 factorial, हे न्यूमरेटरला जाणार आणि हे डिनॉमिनेटरला येणार. अपॉन n factorial is equal to 5/3. You know this. So this n factorial business gets cancelled. What is remaining now? See, what remains now is very important for us. It is n minus 5 factorial divided by this n minus 3 factorial and into 5 factorial upon 3 factorial, and this is equal to 5/3. मग आता काय होणार बघा. I hope you can do these calculations. I will enlarge this screen so that I can use full screen. See now, n minus 5 and n minus 3, which is greater? n minus 5, n मधून मी 5 वजा करतोय, इथे n मधून 3 वजा करतोय. n तर तोच आहे ना, म्हणजे ही क्वांटिटी मोठी होणार. आणि तेही लक्षात येत नसेल तर तुम्ही n ला एक कॉन्क्रीट व्हॅल्यू द्या. समजा n म्हणजे तुम्ही n minus 5 म्हणजे n काहीतरी 8 घ्या, काहीतरी 5 आणि हे 3 आहेत ना, मग ह्यांच्यापेक्षा मोठा घ्या, n 8 घ्या. मग 8 वजा 5 म्हणजे हे 3 फॅक्टोरियल होतील. 8 वजा 5 ही संख्या 3 झाली आणि 8 वजा 3 ही 5 झाली. ही मोठी संख्या आहे. म्हणून जेव्हा हा भागाकार होणार त्यावेळी डिनॉमिनेटरला क्वांटिटीज उरणार आणि काय उरणार तर इथे n minus 5 आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 1 मिळवा, म्हणजे काय होईल n minus 4, अजून 1 मिळवा n minus 3. हे 1 मिळवणं कुठपर्यंत चालू ठेवायचं? ही टर्म मिळेपर्यंत n minus 3. बरं, आता हे 5 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल, आउट ऑफ दॅट 5 इज ग्रेटर. त्यामुळे जेव्हा 3 फॅक्टोरियलने तुम्ही भागणार त्यावेळी 3च्या पुढच्या क्वांटिटीने सुरुवात करायची. म्हणजे कुठून सुरुवात करणार? 4 into 5. थांबा, कारण 5 फॅक्टोरियलला तुम्ही येऊन पोचलात. अँड दिस इज इक्वल टू 5/3, दॅट इज गिवन. सो यू कॅन सी स्ट्रेटवे दॅट 5 गेट्स कॅन्सल्ड. आणि मग हे क्रॉस मल्टिप्लाय करा. इथे आता 1 उरलं आहे ना, कॅन्सल झालं म्हणजे तिथे 1 उरलं, 0 नव्हे. सो नाव हे 4 into 3 म्हणजे ते 12 झालं. आणि इथे काय व्हाल, हे 1 into हे, मग ते मी लेफ्ट हँड साईडला लिहितो, n minus 4 into n minus 3. म्हणजेच काय झालं, 2. आता बघा, n minus 4 आणि n minus 3. n minus 4 मध्ये 1 मिळवल्यानंतर n minus 3 मिळतंय मला. म्हणजेच 2 क्रमाने येणाऱ्या ह्या नैसर्गिक संख्या आहेत आणि त्यांचा गुणाकार 12 येतो. मग आता n minus 4 आणि n minus 3 याच्यामध्ये मोठी कोणती? n minus 3. ही लहान आहे ना. n मधून 4 वजा केले आणि इथे n मधून 3 वजा केले की मोठी संख्या n minus 3. म्हणून क्रमाने येणाऱ्या दोन संख्या कुठल्या असणार? त्या 3 गुणिले 4, म्हणजे हे 3 असणार आणि हे 4 असणार. म्हणजेच काय झालं बघा, n minus 4 हे तुम्हाला 3 मिळालं, म्हणजेच n ची व्हॅल्यू 7 मिळाली. आय होप यू अंडरस्टँड दिस. हे जे काही ॲनालिसिस आपण करतो ना, हे आपल्याला स्वतःला करता आलं पाहिजे. आपल्याला हे सर्व नेमकं काय चाललेलं आहे, कुठली संख्या मोठी. म्हणजे असं जेव्हा देतात ना 15 minus n, तेव्हा गोंधळ असतो. आणि डिवायडेड बाय काहीतरी 12 minus n. मग हे मोठं ना, 15 minus n मोठं की 12 minus n मोठं? 15 minus n. आणि नसेल लक्षात येत तर काहीतरी कॉन्क्रीट आपण n घ्यायची व्हॅल्यू, म्हणजे ते लगेच कळतं. आणि जी मोठी क्वांटिटी आहे तिथे टर्म्स उरणार.
मी आता हे जर तुम्हाला सांगितलं असेल 15 मायनस एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय 12 मायनस एन फॅक्टोरियल, तर काय उरेल सांगा? ही लहान संख्या आहे ना, 12 मायनस एन फॅक्टोरियल, मग त्यात एक मिळवायचा. कुठे उरणार टर्म्स? इकडे न्यूमरेटरला, कारण न्यूमरेटर मोठा आहे डिनॉमिनेटरपेक्षा. म्हणजे इथे काय काय उरणार आता? 13 मायनस एन उरणार, 14 मायनस एन उरणार आणि 15 मायनस एन. दॅट्स ऑल. हे जितक्या पटापट तुम्हाला समजेल तेवढ्या पटापट ही सर्व कॅल्क्युलेशन्स तुम्हाला जमायला लागतील. आय होप आय हॅव ट्राईड टू एक्सप्लेन, बट स्टील प्रॅक्टिस विल मेक यू परफेक्ट. मॅथमॅटिक्समधला हा कानमंत्र आहे, प्रॅक्टिस विल मेक यू परफेक्ट. इफ यू डू मोर अँड मोर प्रॅक्टिस, then these problems you will find easy, otherwise everything you will find difficult. So that you need not let happen. Okay, now here we will do this problem number 5. So actually it is problem number 6, त्यातला 5वा भाग, आणि एक्सरसाइज नंबर 3.2. I will change the color. Okay, now what is asked here? 5वा प्रॉब्लेम. सो 2n फॅक्टोरियल, न्यूमरेटरला बघा, 2n फॅक्टोरियल डिवायडेड बाय 7 फॅक्टोरियल इंटू 2n मायनस 7 फॅक्टोरियल इज 2. बघा, दिस इज इज टू रेशो n फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल इंटू n मायनस 4 फॅक्टोरियल, and this ratio is given to you as 24:1, and then you have to find n. So main issue is finding n. मग काय करणार बघा, रेशो आहे ना, सो गिवन, so we can write the solution in proper way like this. Given 2n factorial divided by 7 factorial into 2n minus 7 factorial is to n factorial divided by 4 factorial into n minus 4 factorial is to 24 is equal to 24:1. I will enlarge this. Now this is ratio means what? Whenever I say A is to B, actually what I am meaning A upon B. म्हणजे ज्यावेळी तुम्ही असं म्हणता A आणि B यांचा रेशो 5:3 आहे, actually what it means, A upon B is same as 5/3. This you will know in 10th standard, you have done such things. So now you have to use that. Okay. So now this is not needed, I will erase that. But then you should know what is previously taught to you. आता इथे काय होणार बघा, तुम्ही मगाचाच विचार करा. 2n फॅक्टोरियल, ठीक आहे, डिवायडेड बाय 7 फॅक्टोरियल इंटू 2n मायनस 7 फॅक्टोरियल इंटू, नाउ दिस इज रेसिप्रोकल अँड मल्टिप्लिकेशन, सो 4 फॅक्टोरियल इंटू n मायनस 4 फॅक्टोरियल अपॉन n फॅक्टोरियल, and this is equal to 24/1, म्हणजे 24. मग आता इथे तुम्हाला हे समजलं पाहिजे कशी कॅल्क्युलेशन्स करायची. बघा कसं आहे बघा, हे 2n फॅक्टोरियल आहेत आणि हे 2n मायनस 7 फॅक्टोरियल आहेत, ते एकत्र आणूया आपण. म्हणजे असं करूया, 2n फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2n मायनस 7 फॅक्टोरियल, हे 2nच्या संदर्भातल्या टर्म्स झाल्या, त्यामुळे ही टर्म आणि ही टर्म लिहिली आपण. आता हे n मायनस 4 फॅक्टोरियल आणि डिवायडेड बाय हे n फॅक्टोरियल, आणि तसंच काय होणार बघा, 4 फॅक्टोरियल अपॉन 7 फॅक्टोरियल, and this is equal to 24. Now one by one we can manage the things. Okay, काय करता येईल बघा, हे 2n फॅक्टोरियल आहेत, हे 2n मायनस 7 फॅक्टोरियल आहे, सो डेफिनेटली 2n इज ग्रेटर, अँड व्हॉट यू कॅन डू देअर, 2n जर ग्रेटर असेल तर ते इथे मला 2n मायनस 7 इज लेस दॅन 2n. मग तुम्हाला ह्याच्या आता हा जो भागाकार मी करणार त्याच्यामध्ये न्यूमरेटरला टर्म्स होतील, बिकॉज न्यूमरेटर इज ग्रेटर.
इथे उलट होईल, n-4 आणि n याच्यामध्ये n-4 लहान आहे. सो हा भागाकार मी करणार त्यावेळी डिनॉमिनेटरला टर्म्स उरतील. मग इथे न्यूमरेटरला काय टर्म्स उरतील बघा, हा 2n-7 आहे. सो वी स्टार्ट विथ 2n-6. देन व्हॉट, 2n-5. देन व्हॉट, 2n-4, 2n-3, 2n what, 2. Then better I will erase all this and write it in more better way. Better way means काय की हे जागा पुरणार नाही आपल्याला इथे. सो आपण जरा I think now this is not needed. I will erase this. This I will erase. Okay, now this is 2n factorial आणि त्याला 2n-7 फॅक्टोरियल ने आपण डिवाइड करतो. त्यामुळे काय उरेल बघा, 2n-6, 2n-5, 2n-4, 2n-3, 2n-2, 2n-1 आणि 2n. So we reached 2n. So we stopped. आता इथे काय होणार बघा, हे n-4 फॅक्टोरियल विच इज लेस दॅन n फॅक्टोरियल. तो हा जेव्हा भागाकार मी करणार त्यावेळी डिनॉमिनेटरला क्वांटिटी उरतील. काय उरतील डिनॉमिनेटरला क्वांटिटी, तर हे n-4 आहेत. सो यू विल स्टार्ट विथ वन मोर n-3, देन n-2, देन n-1 आणि मग n उरेल. आणि इंटू हे आता बघा इथे 4 आणि इथे 7, 4 इज स्मॉलर दॅन 7. सो याच्यातून काय उरेल डिनॉमिनेटरला 5, 6 आणि 7 अँड दिस इज इक्वल टू 24. नाउ दिस आय हॅव मीन्स I cannot say simplified, but this is what now we have written by using this divisions and all that. मग आता तुमच्या असं लक्षात येईल की हे जर तुम्ही n-3 घेतलं त्याला 2 ने गुणलं की 2n-6 होणार. म्हणजे हे आणि हे कॅन्सल होऊन इथे 2 मिळेल. हे 2n-4 आणि n-2 ह्याला 2 आपण देऊया पाहिजे तर, म्हणजे हे आणि हे आपण कॅन्सल केलं 2. तसंच हे 2n-2 आणि हे n-1 इथे पण 2 उरणार. म्हणजे हे 2, हे 2 आणि हे 2 म्हणजे 8 झाले. करेक्ट. आणि तसंच इथे पण करता येईल ना, हा 2n आहे, हा n आहे, हे पण इथे 2 उरतील. म्हणजेच 8 गुणिले 2 म्हणजे आपण 16 लिहूया डायरेक्टली. दिस इज से 16. म्हणजे ही जी संख्या आहे 2, 2, 4 आणि 2, 8 आणि 2, 16. डिनॉमिनेटर सर्वच कॅन्सल झाला. सो आता काय उरलं बघा इथे तुमच्याकडे, 16 गुणिले 2n-5 इंटू 2n-3 इंटू 2n-1. बघा ही टर्म 2n-5, ही टर्म 2n-3 आणि ही टर्म 2n-1 एवढ्याच गोष्टी उरल्या. आणि हे जे 2, 2, 2, 2, 4 होते त्यांचा गुणाकार 16 झाला. हे सर्वच कॅन्सल झालं. आणि ह्याला आपण कितीने भागणार, तर 5, 6 आणि 7. 5 इंटू 6 इंटू 7 अँड दिस इज इक्वल टू 24. बरोबर ना. मग आता तुमच्या असं लक्षात येईल की जर ही कॅल्क्युलेशन्स आपण केली तर मला इथे असं करता येईल ना की ही क्वांटिटी जी 16 आहे हे सर्वच आपण असं करूया ना. आता हे दिस इज 2n-5 इंटू 2n-3 इंटू 2n-1. इट विल बी इक्वल टू 24 इंटू 5 इंटू 6 इंटू 7. हे सर्व क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण आणि डिव्हायडेड बाय हा 16. ह्याला बघा ना, ह्याला 16 ने भागावं लागेल मला. आय होप यू अंडरस्टँड द कॅल्क्युलेशन्स दॅट आर बिंग डन. ठीक आहे. मग आता काय होणार, हे 8 दुणे 16 आणि 8 त्रिक 24 हे झालं. आता काय झालं, हे 2 उरले इथे, बेत्रिक 6 म्हणजे इथे 3 उरेल. मग हे 3 त्रिक 9, 9 सत्ता 63 किंवा 7 त्रिक 21 म्हणा. ते 7 त्रिक 21 आणि 15 यांचा गुणाकार 21 गुणिले 15. बघा हे 3 पाची 15, 3 सत्ता 21. 21 गुणिले 15 किती होतात, 21 10 210 आणि 21 पाचा 105 म्हणजे 315 होणार. म्हणजे मला असं मिळालं की 2n-5 इंटू 2n-3 इंटू 2n-1 यांचा प्रॉडक्ट आला 315.
आता ह्याचा अर्थ काय होतो बघा, 2n मायनस, बघा ही 2n ही समसंख्या आहे, ते 2n ही समसंख्या असणार, ह्याच्यात काही न समजण्यासारखं नाहीच आहे, कारण 2नेच त्याला भाग जातोय ना, 2n, त्याच्यातून ऑड नंबर मी वजा केलेला आहे, म्हणजे ही ऑड नंबर आहे. त्याच्या पुढचा ऑड नंबर हा आहे, कारण ऑड नंबर्स मला कसे मिळतात, समजा 7 हा ऑड नंबर असेल, हाऊ आय गेट नेक्स्ट ऑड नंबर, बाय ॲडिंग 2. हाऊ आय गेट नेक्स्ट ऑड नंबर 7, 9, 11. सो ऑड नंबर्स, वेन एवर कन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स आय वॉन्ट टू गेट, आय हॅव टू ॲड 2 टू दॅट. प्रिव्हियस टर्ममध्ये 2 ॲड करावा लागेल. मग तसंच इथे केलेलं आहे ना, 2n मायनस 5मध्ये 2 ॲड केला की 2n मायनस 3, 2 ॲड केला की 2n मायनस 1. सो दिस इज प्रॉडक्ट ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. ओके, अँड देअर प्रॉडक्ट इज 315. मग कुठल्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत बरं, ह्याच्यातली सर्वात लहान संख्या कोणती, 2n मायनस 5, कारण 2n मधून 5 वजा केलं आहे, इथे 3च वजा केलं आहे, इथे 1च वजा केलेला आहे. मग अशा कुठल्या 3 ऑड नंबर्स आहेत की ज्याच्यामध्ये त्यांचा गुणाकार 315 येतील, ते तुम्हाला ट्रायल अँड एररने यायला पाहिजे, तेवढं चांगली कॅल्क्युलेशन ॲबिलिटीज आपल्या पाहिजेत. पण बघा तुम्ही, जर आपण असं केलं 5 × 7 × 9, दॅट इज इक्वल टू 315. नसेल ते समजत हे कसं आलं, तर ते 315चे फॅक्टर्स पाडा, तुम्ही फॅक्टर्स पाडा. 315चे फॅक्टर्स काय पडतील, 5ने भाग जातो पहिला, 63 होणार, आणि 63चे लगेच कळतंच ना आपल्याला, 63 म्हणजे 7 × 9, म्हणजेच ते पडले. म्हणजे सर्वात लहान संख्या ही 2n मायनस 5 आहे, ती इथे 5 आहे, म्हणजेच 2n मायनस 1 हे 5 झालं पाहिजे, किंवा 2n मायनस 3 हे 7 झालं पाहिजे, 2n मायनस 1 हे 9 झालं पाहिजे. मग 2n मायनस 5 जर 5 असेल तर 2n हे 10 होणार, आणि 2n जर 10 असेल तर n म्हणजे 5 होणार. सो व्हॅल्यू ऑफ n इज 5. सी हाऊ द प्रॉब्लेम्स आर डन. खूप उच्च दर्जाची आकडेमोड करण्याची क्षमता तुमच्याकडे पाहिजे. नाउ इन 11th and 12th स्टँडर्ड यू नीड व्हेरी स्ट्रॉंग कॅल्क्युलेशन ॲबिलिटीज, देन ओनली you can manage these problems. Otherwise you are not able to do the problems, remember. Okay, so now such problems can be easily, I think, tackled by you. Now we have to show this 9th. Suppose I want to work on problem number 9 from the exercise 3.2. See what they are asking you, show that 2n factorial divided by n factorial is equal to, what is that, 2 raised to n into 2n minus 1 into 2n minus 3, then so on. Finally it is 5, 3, 1, all odd numbers. 1, 3, 5 हे सर्व ऑड नंबर्स आहेत अप टू 2n मायनस 1. सी 2n मायनस 1 हा nth ऑड नंबर आहे, असं मला सिद्ध करायचं. मग ते कसं करता येईल बघा, हे 2n फॅक्टोरियल जे आहेत ना, त्याचा अर्थ काय. सो इफ यू स्टार्ट विथ लेफ्ट हँड साईड, what you know by 2n factorial, we have to do this 2n factorial upon n factorial. म्हणजेच काय होणार, हा जो प्रॉडक्ट आहे तो कसा आहे, 2n इंटू काय, 2n मायनस 1 इंटू काय, 2n मायनस 2, हे मी एक्सपांड करतो सो दॅट होल स्क्रीन आय कॅन यूज, देन 2n मायनस 3, ओके, अँड सो ऑन. असं तुम्ही 1 पर्यंत जाणार. म्हणजेच काय, समजा मी असं लिहिलं 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, हे झालं 2n फॅक्टोरियल, आणि दॅट इज टू बी डिव्हायडेड बाय n फॅक्टोरियल. n फॅक्टोरियल म्हणजेच काय, n इंटू n मायनस 1 इंटू n मायनस 2 इंटू n मायनस 3 एटसेट्रा अप टू 1. ओके, मग तुमच्या असं लक्षात येईल, हा जो 2n आहे त्याला ह्या n ने भागल्यावर बघा 2n अपॉन n, म्हणजे मी हे असं लिहू का, 2n अपॉन n. नंतर काय लिहिता येईल मला बघा, हे 2n मायनस 2, मधली टर्म मी गाळतोय हा, दिस इज नॉट टेकन, दिस टर्म इज नॉट टेकन येट. 2n मायनस 2 अपॉन 2n मायनस 2 सॉरी अपॉन n मायनस 1. वाय वी आर डुईंग दिस, कारण n मायनस 1ची ही दुप्पट आहे. तसंच काय होणार, ह्याच्या पुढची टर्म हे 2n मायनस 3 आहेत,
ह्याच्या पुढची टर्म काय असणार 2n-4. मग त्याला इथे कशाने भागणार मी, ह्या n-2 ने. असं मी करत जाणार. शेवटी काय होईल बघा, इथे हे जे 1 लिहिलेत मी त्याच्या आधी 2 आहे, मग तो 4/2 आणि मग ते 2/1 हा एक ब्रॅकेटमध्ये ठेवूया. आता टर्म्स उरल्या कुठल्या, तर ही टर्म मी नाही घेतलेली त्यामुळे ती 2n-1 उरली. त्याच्यानंतर 2n-3 आपण कुठे घेतलेली नाही त्यामुळे ती उरली 2n-3. देन वॉट, एटसेट्रा एटसेट्रा. आणि मग आता इथे 4 आपण गेलाच ना, 4/2 म्हणजे 4 ही टर्म घेऊन झालेली आहे, 2 ही घेऊन झालेली आहे. म्हणजे उरलं काय 5, 3 आणि 1. ह्या मधल्या सोडणार तुम्ही, 5 × 3 × 1 असं उरलं. राईट. दिस इज व्हॉट वी हॅव टू अंडरस्टँड. ऑब्झर्वेशन कॅपॅसिटी इथे तुमच्या मदतीला येईल. तुम्हाला असं सुचलं पाहिजे, अरे हो n ची ही 2n दुप्पट आहे, n-1 ची ही 2n-2 दुप्पट आहे, n-2 ची 2n-4 इज दुप्पट आहे, असं सर्व. आणि मग आता इथे काय झालं, हे n आणि 2n म्हणजे इथे 2 झालं, इथे पण 2 झालं, इथे पण हे 2च आहे सर्व. हे 2 × 2 4 आणि हे तर ऑलरेडी 2च आहे. अशा ह्या किती टर्म्स आल्या, या n टर्म्स आल्या. म्हणजे 2 × 2 इथे पण हे बघा, हे कॅन्सल होऊन 2 येणार इथे. म्हणजे अशा किती टर्म्स आहेत त्या n, म्हणजे 2 × 2 × 2 असं n वेळा आलं, म्हणजे 2n झालं. म्हणजे ही टर्म तुम्हाला मिळाली. आणि मग उरलेला गुणाकार तो आहेच, उरलेला गुणाकार तो आहेच. सो इट इज व्हॉट, इंटू 2n-1 इंटू व्हॉट 2n-3 एटसेट्रा अप टू 1. सी, दिस इज अ प्रॉब्लेम where your observation capacity will be of your help. If you have strong good observation capacity, तुमच्या असं लक्षात येईल की 2n फॅक्टोरियल लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि डिनॉमिनेटरला n फॅक्टोरियल, अरे मग हो असं लक्षात येणार तुमच्या, nचा हाही दुप्पट आहे, n-1 ची ही दुप्पट आहे, n-2 ची इथली ह्याच्या पुढची टर्म दुप्पट आहे. मग ते एका खाली एक लिहूया आपण, उरलेल्या टर्म्स बाजूला काढूया. Once you work like this, then it comes to your mind. आणि ही सवय आपणाला लावून घेतली पाहिजे. Answer is hidden in the problem itself. Right? Answer is hidden in the problem. You should be able to see where the answer is. Once you see where the answer is, you are through. Then you can do that problem very easily. Right? So we have to develop these capacities by doing as many problems as possible. So one fine day will definitely come in your life where you can work on these problems very easily. तो दिवस लवकर यावा ह्याच्यासाठी खूप काम करण्याची गरज आहे. ओके, थँक्यू. सो वी विल स्टॉप हिअर. वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.